ओके. सो प्रोजेक्ट तर मी क्रिएट केलेला आहे. आता प्रोजेक्ट क्रिएट केल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर आपल्याला इथं Reduxचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. Reduxचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याकडे काही कमांड आहे. त्याच्यासाठी सर्वात अगोदर JSXने जर का तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करत असाल, तर तुम्हाला वरची कमांड यूज करावी लागेल. ठीक आहे. npm install @redux.js/toolkit स्पेस react-redux स्पेस redux-logger स्पेस redux-thunk. ओके. जर का तुम्हाला TSमध्ये Reduxला इन्स्टॉल करायचा असेल, तर npm i@type/react-redux स्पेस @type/redux-logger स्पेस @type/redux-thunk. ओके. आता हे काही मी जे काही डिपेंडन्सीज इथे इन्स्टॉल करत आहे, ओके. ही डिपेंडन्सी इन्स्टॉल झाल्याच्या नंतर इकडे माझ्या package.jsonमध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. जी काही मी इन्स्टॉल करणार आहे, इथे तुम्हाला दिसतं मी काय-काय इन्स्टॉल केलेलं आहे इथे. ओके. इथे तुमच्या डिपेंडन्सीज दिसतात. क्लिअर? आता माझ्याकडे इथे बूटस्ट्रॅप सुद्धा इन्स्टॉल केलेलं नाहीये. तर सर्वात अगोदर मी इथे बूटस्ट्रॅप सुद्धा इन्स्टॉल करून घेतो. npm install bootstrap 5.3.2. ओके. बूटस्ट्रॅपचं कॉन्फिगरेशन बूटस्ट्रॅप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण बूटस्ट्रॅपचं कॉन्फिगरेशन सुद्धा करून घेऊ इथे 2 मिनिटांमध्ये. हो. ओके. तर बूटस्ट्रॅपचं इन्स्टॉल झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर तुम्हाला कुठे जायचं आहे index.tsxमध्ये. index.tsxमध्ये गेल्याच्यानंतर बूटस्ट्रॅपची कॉन्फिगरेशन सर्वांना येतं? इथे जाऊन import /node module /bootstrap ओके /dist /css /bootstrap.min.css ओके. import ते node modules मध्ये bootstrap /dist /js /bootstrap.bundle ओके. क्लिअर? आता इथे कॉन्फिगरेशन झालं की नाही 2 मिनिटात चेक पण करून घेऊया आपण. बूटस्ट्रॅपचा क्लास लावून बटन क्लास नेम btn -success ओके. आणि याला आपण npm स्टार्ट करून देऊया. ओके. त्यानंतर मला ही कमांड कॉपी करायची आहे. तुम्ही टाइप पण करू शकता तिथे. तुम्हाला मी कमांड प्रोव्हाईड करून देईन. ठीक आहे. आणि इथे येऊन तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे. ओके. आता हे आपलं Redux इन्स्टॉल होईपर्यंत मी काय करतो, स्क्रीनला स्टॉप करतो. स्क्रीनला स्टॉप नाही करा, रेकॉर्डिंग स्टॉप करून देतो. Redux इन्स्टॉल झाल्याच्या नंतर package.json मध्ये जाऊन तुम्हाला बघायचं आहे, की बघा इथे @types/react-redux @types/redux-logger @types/redux-thunk ओके. आता तुमचं इथं Redux इन्स्टॉल झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर बघूया आपण इथे फोल्डर स्ट्रक्चर. ठीक आहे. आता फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, एक SRC लेव्हललाच इथे SRC लेव्हललाच एक फोल्डर बनवायचं. Redux फाईल नावाचं मी एक फोल्डर बनवतो. Redux फाईलमध्ये सर्वात अगोदर
तुम्हाला काय बनवायचं आहे, एक न्यू फाईल बनवायची. त्याच्यामध्ये काय असेल तुमचं store.ts. ओके. नंतर इथे परत एक फाईल बनवायची तुम्हाला. त्याचं नाव काय असेल, root reducer.ts. root reducer.ts. ओके. नंतर परत एक फाईल बनवायची तुम्हाला, ज्याचं नाव असेल याच्यामध्ये. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक फोल्डर क्रिएट करायचं आहे फाईलच्या अगोदर. त्याचं नाव ठेवायचं तुम्हाला काउंटर फाइल्स. ओके. आणि हे जे फोल्डर स्ट्रक्चर असेल तुमचं, कोणताही प्रोजेक्ट असू द्या, त्या प्रोजेक्टसाठी सेम तुमचं स्ट्रक्चर राहणार आहे. ठीक आहे. फक्त तुमचे मॉड्यूल्स वेगवेगळे राहतील, पण तुमचं स्टोअर एकच राहणार आहे. ठीक आहे. तुमचं रूट रिड्युसर सुद्धा एकच राहणार आहे. बाकी तुमचं हे जे मी याच्यामध्ये काउंटर फाईलमध्ये ज्या फाईल क्रिएट करत आहे ना, त्या तुमच्या वेगवेगळ्या असतील तिथे. ठीक आहे. वेगवेगळ्या मॉड्यूलच्या वेगवेगळ्या असतील तिथे. ओके. आता इथे बनवते मी काउंटर डॉट रिड्युसर काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस. ओके. सर्वात अगोदर आपण येऊया स्टोअर मध्ये. स्टोअर मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ते स्टोअर बनवायचं आहे. तर स्टोअर बनवण्यासाठी सिम्पली स्टोअर कॉन्स्ट स्टोअर, हे नाव तुम्ही एनी कोणतंही घेऊ शकता. ओके. कोलन स्टोअर, पण हे नाव तुम्हाला कॅपिटल STORE हेच घ्यायचं आहे. ओके. कारण की ते आपण इम्पोर्ट करत आहे @reduxjs/toolkit मधून. ओके. आता इथे लक्षात ठेवा, रिडक्स मधून वेगळ्या गोष्टी इम्पोर्ट होणार आहेत आणि reduxjs/toolkit मधून वेगळ्या गोष्टी इम्पोर्ट होणार आहेत इथे. म्हणजे जर का तुमचं स्टोअर असेल तर ते आता reduxjs/toolkit मधून इम्पोर्ट होत आहे. ठीक आहे. स्टोअर कोलन स्टोअर, याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सुद्धा घेऊ शकता. ओके. किंवा याचं नाव तुम्ही मुंबई सुद्धा राहू शकतं तुमचं. ओके. क्लिअर आहे. पण आपण इथे स्टोअर घेतोय म्हणून इथे मी याचं नाव स्टोअरच घेत आहे. स्टोअर कोलन स्टोअर. ओके. इक्वल टू कॉन्फिगर स्टोअर. बघा, कॉन्फिगर स्टोअर सुद्धा तुमचं reduxjs/toolkit मधून इम्पोर्ट होत आहे. कॉन्फिगर स्टोअर पॅरेंथेसिस. ओके. आणि याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट्स. ओके. इथपर्यंत आलो मी. आता याला इम्पोर्ट करून घ्या, जर काही इम्पोर्ट नसेल झाले तर, reduxjs/toolkit मधून. ओके. आता इथे हे एरर दाखवते, कारण की याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तुमच्या रिड्युसरला इथे डिक्लेअर करावं लागेल. आणि ते सांगत सुद्धा आहे इथे एरर दाखवल्याच्या नंतर. बघा इथे, रिड्युसर इज डिक्लेअर हिअर. ओके. तर तुम्हाला कॉन्फिगर स्टोअर मध्ये तुमचं रिड्युसर डिक्लेअर करावं लागतं, जे की आपलं रूट रिड्युसर आहे. परंतु आपण ते बनवलं का अजून नाही, तर त्याला बनवू. पण हे बनवण्याच्या अगोदर सुद्धा ओके, आपण रूट रिड्युसर बनवून घेऊया. ठीक आहे. आता तुम्ही रूट रिड्युसर मध्ये या आणि रूट रिड्युसरला बनवण्यासाठी सिम्पली कॉन्स्ट रूट रिड्युसर कोलन एनी, याचा टाईप एनी देऊन टाका. ओके. इक्वल टू कंबाईन रिड्युसर्स. कंबाईन सर्च घेत आहे मी इथे. ओके. कंबाईन रिड्युसर्स पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे रिड्युसर आहे ते तुम्हाला इथे बाइंड करायचे. ठीक आहे. आता परत एक फाईल असणार आहे इथं रिड्युसरची तुमची. ठीक आहे. आता ती फाईल आपण सध्या तर इथे बनवलेली नाही. त्याच्यामुळे आपण याला फक्त क्रिएट केलं आणि याला एक्सपोर्ट करूया, कारण की आपण त्याला स्टोअरमध्ये यूज करू शकू. तर एक्सपोर्ट डिफॉल्ट काय, रूट रिड्युसरचं नाव काय इथे, तुमच्या रिड्युसरचं नाव काय, रूट रिड्युसर.
तिथे रूट रिड्युसर. ओके, झालं. याच्यामध्ये काहीच नाही सध्या, याच्यामध्ये मी काहीच कॉन्फिगर केलेलं नाहीये. ओके, जे काही मी या काउंटर डॉट रिड्युसर मध्ये जे काही लिहिणार आहे ते माझ्या येणार आहे रूट रिड्युसर मध्ये. रूट रिड्युसर मध्ये आल्याच्या नंतर त्याला मी कॉन्फिगर करत आहे स्टोर डॉट टी एसच्या फाईलमध्ये, म्हणजे स्टोर मध्ये कॉन्फिगर करत आहे. त्याच्यानंतर मी इंडेक्स डॉट टी एस एक्स मध्ये जाणार आहे. ठीक आहे, आता या स्टोअरला मला कॉन्फिगर या रूट रिड्युसरला इथे घ्यायचं आहे. तर रूट रिड्युसरला घेण्यासाठी स्टोअर मध्ये गेल्याच्या नंतर काय करावं लागेल तुम्हाला, रिड्युसर कोलन काय आहे माझ्या रूट रिड्युसरचं नाव, तर रूट रिड्युसर. कुठून आलं ते रूट रिड्युसर माझं, हे बघा इम्पोर्ट झालं. ते कुठून झालं इम्पोर्ट, फ्रॉम डॉट स्लॅश रूट रिड्युसर, हीच फाईल आहे ती रूट रिड्युसर, आणि त्याच्यामधलं माझं हे रूट रिड्युसर दिसतंय. मी इथे जर का क्लिक केलं तर मी इथे येत आहे. ओके, हे माझं ते रूट रिड्युसर आहे. ओके, बघा माझा स्टोर डॉट टी चा एरर गेला आज, कारण की मी ते रिड्युसरला कॉन्फिगर केलेलं आहे त्यामुळे. आता सर्वात अगोदर इथे आपण एक्सपोर्ट करूया तुमच्या स्टोअरला. तर एक्सपोर्ट डिफॉल्ट स्टोअर. ओके, नंतर हे जे स्टोअर आहे ज्याला मी एक्सपोर्ट केले त्याला मला घ्यायचं आहे आता कुठे, इंडेक्स डॉट टी एस एक्स मध्ये. ओके, आता इथे स्ट्रिक्ट मोड आहे, रिॲक्ट डॉट स्ट्रिक्ट मोड. हा स्ट्रिक्ट मोड मला इथून काढून टाकावा लागेल. ओके, त्याला तुम्ही कमेंट आउट सुद्धा करू शकता. स्ट्रिक्ट मोडला कमेंट आउट करायचं, आणि इथे आता इथे एरर देत आहे कारण की इथे ऍप नावाची फाईल त्याला प्रोव्हाइड होत नाही त्यामुळे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, तुम्हाला इथे दोन गोष्टी इम्पोर्ट करायच्यात, एक म्हणजे प्रोव्हायडर आणि दुसरं म्हणजे तुमचं स्टोअर. ठीक आहे, तुमचं जे प्रोव्हायडर आहे ते तुमचं रिॲक्ट रिडक्स मधून इम्पोर्ट होणार आहे, आणि तुमचं जे प्रोव्हायडर जे तुमचं स्टोअर आहे ते तुमचं इथं फाईल आहे तिथूनच इम्पोर्ट होणार आहे. ठीक आहे, तर इम्पोर्ट स्टोअरला इम्पोर्ट करूया. सगळ्यात अगोदर आपण स्टोअर फ्रॉम डायरेक्टली सुद्धा यायला पाहिजे स्टोअर. बघा रिडक्स फाईलमधून तुमचं स्टोअर इम्पोर्ट झालं इथे. ओके, क्लिअर. आणि आता घेऊया आपण प्रोव्हायडर. तर प्रोव्हायडर ओके, आता इथे तुमचं प्रोव्हायडर सुद्धा इम्पोर्ट झालेलं आहे. बघा इथे प्रोव्हायडर कुठून झालं, इथं रिॲक्ट रिडक्स मधून इम्पोर्ट झालं. ओके, आता इथे एरर का दाखवते, कारण की याला एक व्हॅल्यू द्यावी लागेल तुम्हाला प्रोव्हायडरला, जी की असेल तुमची स्टोअर. आणि स्टोअर मध्ये काय पाठवायचं तुम्हाला, हे हे जे स्टोअर आहे ना तुमचं, हे इम्पोर्ट केलं तुम्ही, हे स्टोअर. ओके, तरी पण एरर दाखवते कारण की मी जी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आपल्याला ऍप नावाची फाईल घ्यावी लागेल, जी की तुमची इंडेक्स डॉट टी एस ची चाइल्ड फाईल आहे. ओके, त्याच्यामध्येच आपले सर्व कंपोनंट आपण इम्पोर्ट करणार आहे. ओके, ठीक आहे, स्टोअर बनलं. स्टोअरला तुम्ही एक्सपोर्ट केलं, इंडेक्स डॉट टी एस एक्स मध्ये गेले, तिथे प्रोव्हायडर घेतलं तुम्ही, आणि प्रोव्हायडर मध्ये तुम्ही ऍप नावाची फाईल इथे रॅप केली. ओके, क्लिअर. इथपर्यंत समजलं? काही डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. ओके, नंतर आता लक्षात घ्या, आपण फक्त स्टोअर बनवलं, पण स्टोअर मधून जो काही डेटा स्टोअर मध्ये येणार आहे त्याला तुम्हाला एक्सपोर्ट सुद्धा करावं लागेल. ठीक आहे, एक्सपोर्ट करावं लागेल. त्याच्या त्याला डिस्पॅच केल्याच्या नंतर जिथे घ्यायचंय तिथे तो प्रोव्हाइड करण्यासाठी त्याला डिस्पॅच फंक्शन सुद्धा लिहावं लागेल. जर का तुम्ही Amazon झालं, फ्लिपकार्ट झालं, तिथून जर का तुम्ही एखादे प्रोडक्ट जर का बाय केला, तर बाय केल्याच्या नंतर तुमच्याकडे जर का तो पोहोचला तर काय म्हणतात त्याला आपण, डिस्पॅच झाला. ओके, तर त्याच्यासाठीच आपलं डिस्पॅच फंक्शन आहे, सेम ॲज इट इज. ओके, तर इथे एक्सपोर्ट
टाईप टाईप एरर नाही ते टाईप येईल एक्सपोर्ट टाईप रूट स्टेट हे तुम्हाला ॲक्युरेट घ्यायचे हा रूट स्टेट इक्वल टू रिटर्न टाईप ओके रिटर्न टाईप ऑफ स्टोअर हे वाला स्टोअर आहे तुमचं बरं का हे जे स्टोअर घेतला ना मी इथे तुमचं हे वाला स्टोअर आहे तो ठीक आहे स्टोअर डॉट गेट स्टेट आता हे गेट स्टेट काय करतं माहिती आहे का तुमची जी करंट स्टेट आहे ना तिला गेट करण्याचं काम करतं ओके लक्षात ठेवा रूट स्टेट आहे इथे आणि या स्टोअरला मी स्टोअर कुठं केलं या रूट स्टेट मध्ये याला आपण घेणार आहे या एक वेगळी फाईल बनवणार काउंटरची त्याच्यामध्ये आपण ते काउंटर मध्ये तिला घेणार आहे ठीक आहे या रूट स्टेटला तर ही जी गेट स्टेट काय करते जी तुमची करंट स्टेट आहे तिला गेट करण्याचं काम करते ती स्टोअर कुठे आहे तुमच्या रूट स्टेट मध्ये ओके नंतर एक्सपोर्ट हे हा जो कोड आहे ना हा तुमचा ऑल प्रोजेक्ट साठी सेमच असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये काही चेंज नाही होणार एक्सपोर्ट टाइप ॲप डिस्पॅच इक्वल टू टाइप ऑफ स्टोअर डॉट डिस्पॅच ओके डिस्पॅच मेथड आपण घेणार आहे काउंटरच्या एक्झाम्पल मध्ये जेणेकरून ही स्टोअर मधली जी स्टेट आहे तिला आपण गेट करू म्हणजे तिथं डिस्पॅच आपण तिला करू शकतो ओके नंतर एक्सपोर्ट परत कॉन्स्ट एक्सपोर्ट कॉन्स्ट काय लिहिते यूज ॲप डिस्पॅच यूज ॲप डिस्पॅच सजेशन का नाही यूज ॲप डिस्पॅच इक्वल टू पॅरेंथेसिस फॅट ॲरो हे तुमचं ॲरो फंक्शन आहे यूज डिस्पॅच ओके आणि पॅरेंथेसिसच्या अगोदर तुम्हाला सांगावं लागेल त्याचा टाईप तर टाईप काय त्याचा ॲप डिस्पॅच ओके हा टाईप आहे त्याचा ॲप डिस्पॅच ओके यूज ॲप डिस्पॅच मध्ये काय स्टोअर केलं तुम्ही यूज डिस्पॅच फंक्शन ओके हे डिस्पॅच फंक्शन तुम्हाला रिटर्न करणार आहे हा स्टोअर मधलं ठीक आहे ओके आता माझं स्टोअरचं काम झालेलं आहे तर स्टोअरचं काम झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल रूट रिड्युसर मध्ये यावं लागेल रूट रिड्युसरचं काम सुद्धा माझं झालेलं आहे कारण की याच्यामध्ये मला जे काही कॉन्फिगरेशन करावं लागेल हे अजून मी बनवलेलंच नाहीये तर हे बनवण्यासाठी मला कुठे जावं लागेल काउंटर डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये ओके आता काउंटर डॉट रिड्युसर डॉट टी एस मध्ये तर काहीच नाहीये तर इथे असेल तुमचे फंक्शन्स जे की तुम्ही इथे एक फोल्डर सुद्धा बनवावं लागेल कंपोनंट नावाचं फोल्डर बनवतो मी इथे कंपोनंट डॉट टी एस एक्स ओके आणि याच्यामध्ये असेल तुमची काउंटरचं एक्झाम्पल ओके काउंटर ओ सिम्पली बनली का जे की मी तुम्हाला काउंटरचं एक्झाम्पल करायला सांगितलं होतं ना इथे तुमचं ते काउंटरचं कंपोनंट असेल काउंटर्स डॉट टी एस एक्स ओके सी शॉर्टकट तर तुम्हाला माहितीच असेल कंपोनंट क्रिएट करण्यासाठी ओके काउंटर्स ओके क्लिअर आहे तर इथे तुमचं काउंटर असेल हा तुमचा काउंटरचा कंपोनंट आहे याला आपण कॉन्फिगर करून टाकूया ॲप डॉट टी एस एक्स मध्ये काउंटर्स
ओके. आणि एकदा ते शो झाला का चेक करून घेऊया. तर इथे काय झालं? रन नाही होते. ओके. त्याला परत रन करून देतो मी एकदा प्रोजेक्टला. npm स्टार्ट. ठीक आहे. अपन तिथे ऐप काढा होता ना इथून, यहाँ से ऐप निकाला था हमने, उसकी वजह से, और यहाँ पे प्रोवाइडर दिया था, उसकी वजह से वो रिलोड नहीं हुआ होगा. ठीक आहे. तर बघा, काउंटरच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं आपण, डायरेक्टली इथे एक स्टेट बनवली होती, यू स्टेट नावाची स्टेट बनवली होती, सिंपल. त्याच्यामध्ये तुम्ही काउंट घेतला असेल, तिथे सेट काउंट केला असेल. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही 3 फंक्शन किंवा 2 फंक्शन घेऊया आपण इथे. इन्क्रिमेंटचं एक फंक्शन लिहिलं असेल, एक डिक्रिमेंटचं फंक्शन लिहिलं असेल, ऑन क्लिकने त्याला बाइंड केलं असेल. ओके. आणि करंट स्टेटला अपडेट करण्यासाठी तुम्ही इन्क्रिमेंट वरती जर का क्लिक केलं, तर ती स्टेट तुमची अपडेट होत असेल तिथे. ओके. पण तिथे काय होत होतं, तुम्ही या काउंटरच्याच एक्झाम्पलमध्ये स्टेट क्रिएट केली, तिथेच तुम्ही इन्क्रिमेंट डिक्रिमेंटचे फंक्शन लिहिले आणि तिथेच तुम्ही ते बाइंड केले. पण आता इथे रिडक्समध्ये तसं नाही होणार. रिडक्समध्ये काय करावं लागेल तुम्हाला, काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये इथे तुम्हाला तुमचे फंक्शन्स राईट करायचे. ओके. तुमच्या ऍक्शन्स ज्या काय आहेत त्या तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. ठीक आहे. ते बनवण्यासाठी सुद्धा काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये एरर आहे का? ओके, नो प्रॉब्लेम. कारण की काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये काहीच नाही, त्याच्यामुळेच एरर देत आहे. ओके. ठीक आहे. तर बघा, इथे सर्वात अगोदर तुम्हाला करायचं आहे, इनिशियल स्टेट क्रिएट करायची आहे. ठीक आहे. तर एक्सपोर्ट, लक्षात घ्या तिथे तुम्ही स्टेट बनवली होती, आता तुम्हाला इथे स्टेटस बनवायची आहे. ठीक आहे. तर एक्सपोर्ट इंटरफेस तुमची आहे इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट म्हणजे तुमची जी करंट स्टेट आहे ती. ठीक आहे. इनिशियल स्टेट, मी इथे स्टेट्स घेतो या. ठीक आहे. इनिशियल स्टेट्स, त्याच्यामध्ये काउंटर कोलन नंबर, कारण की काउंटरमध्ये काय स्टोअर करत आहे आपण, एक नंबर स्टोअर करत आहे ना. त्यासाठी त्याचा टाइप सांगितला काउंटरला, की त्याचा काउंटरचा नंबर, त्याच्या काउंटरमध्ये जो काही डेटा स्टोअर होणार आहे तो ॲज अ नंबर स्टोअर होणार आहे. ओके. नंतर इथे कॉन्स्ट इनिशियल स्टेट, लक्षात घ्या इनिशियल स्टेट, हे स्टेट वेगळे आहे, लाईन नंबर 6 आणि वरचा इंटरफेस वेगळा आहे बरं का. इनिशियल स्टेट कोलन, त्याच्यामध्ये स्टोअर करायचा आपल्याला हा टाइप, हा इंटरफेस स्टोअर करायचा. ठीक आहे. इनिशियल स्टेट्स, त्याच्यासाठी मी इथे इनिशियल स्टेट्स घेतलेलं आहे आणि हे फक्त इनिशियल स्टेट आहे. ओके. कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, ह्याच्यामध्ये घ्यायचं तुम्हाला काउंटर आणि इथे स्टोअर करायची तुम्हाला व्हॅल्यू काउंटरची. ओके. इथे स्पेलिंग मिस्टेक झालंय थोडं. काउंटर. ओके. काउंटर कोलन 0 इक्वल टू. ओके. सेव्ह. आता काउंटरमध्ये व्हॅल्यू किती आहे माझी, 0. काउंटरमध्ये व्हॅल्यू किती आहे, काउंटरमध्ये व्हॅल्यू आहे 0. जर का मी ब्राउझर वरती गेलो आणि तिथे जर का बाइंड केलं काउंटरला, तर मला सर्वात अगोदर व्हॅल्यू काय दिसेल, काउंटरची 0 दिसेल. ओके. नंतर एक्सपोर्ट कॉन्स्ट काउंटर स्लाइस, ओके, इक्वल टू क्रिएट स्लाइस. ओके. हे क्रिएट स्लाइस जे आहे, हे सुद्धा तुमचं रिडक्ट जे स्लॅश टूलकिट मधून इम्पोर्ट होत आहे. ओके. आता याच्यामध्ये तुमच्या इनिशियल स्टेट असणार आहेत, तुमचे ऑब्जेक्ट असणार आहेत. ओके. तुमचे रिड्युसरचे फंक्शन असणार आहेत. ठीक आहे. क्लिअर. आता याच्यामध्ये सुद्धा
ओके. इथे पण लक्षात घ्या, तुमचं जे काउंटर स्लाइस आहे, तुमचं जी इनिशियल स्टेट आहे आणि तुमचं जे रिड्युसर्स आहे, इथे तुम्हाला कॉन्फिगर करावं लागेल. या काउंटर स्लाइसमध्ये आणि या काउंटर स्लाइसला तुम्हाला कॉन्फिगर करावं लागेल रूट रिड्युसरमध्ये इथे. इथे तुम्हाला ते कॉन्फिगर करणं आहे. ठीक आहे. तर ते त्याच्यासाठी आपल्याला अगोदर त्याला क्रिएट करावं लागेल, बनवावं लागेल. ओके. तर इथे घेऊया तुमचं नेम. नेम तुम्हाला ॲक्युरेट घेणे ॲज इट इज. त्याचं नेम आहे काउंटर स्लाइस. नेम कोलन काउंटर स्लाइस हे नेम आहे ते. ओके. काउंटर स्लाइस लक्षात घ्या. काउंटर स्लाइस. काउंटर ॲज इट इज घेऊया. मी कॉपीज करतो तिथे. ओके. कॉपी. काउंटर स्लाइस. कॉमा. काय घ्यायचं तुम्हाला? तुमची इनिशियल स्टेट. ओके. इनिशियल स्टेट कोलन काय येईल तुमचं? इनिशियल स्टेट. क्लिअर आहे? बघा, इनिशियल स्टेट आहे तुमची ही. याचं इनिशियल स्टेटचं स्पेलिंग बघा काय? इनिशियल स्टेट. एस कॅपिटल आहे फक्त इथे आणि हे इनिशियल स्टेट हे वाला आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काउंटर 0 आहे. ठीक आहे. आणि इथे इनिशियल स्टेट याच्यासाठी घेतले की त्याचा टाइप सांगत आहे आपण इनिशियल स्टेटचा. ठीक आहे. ओके. काही डाऊट? कॉमा. इथे तुमच्या रिड्युसर्स. ओके. आता इथे रिड्युसर्स कोलन कर्ली ब्रॅकेट याच्यामध्ये या रिड्युसर्समध्ये असणारे तुमचे फंक्शन्स कोणते? इन्क्रिमेंट काउंटर, डिक्रिमेंट काउंटर, इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू घ्यायचं असेल ते पण सुद्धा घेऊ शकतो आपण इथे. ठीक आहे. तुमच्या जे काही ऍक्शन्स असतील त्या तुम्हाला क्रिएट करायच्या आहेत. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आता घेऊया आपण इन्क्रिमेंट काउंटर ऍक्शन. इन्क्रिमेंट काउंटर ऍक्शन कोलन पॅरेंथेसिस फंक्शन लिहिते मी फक्त. ओके. घेतलं? काय फंक्शन आहे? इन्क्रिमेंट काउंटर ऍक्शन आहे ना? ओके. 2 मिनिटं एकदा मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग. ओके. आपण सर्वात अगोदर येऊया स्टोअरमध्ये. स्टोअर बनवल्याच्या नंतर आपण इथे कॉन्फिगर स्टोअर केलं. ओके. याला एक्सपोर्ट केलं आपण. एक्सपोर्ट केल्याच्या नंतर आपण आलो index.tsx फाईलमध्ये. index.tsx फाईलमध्ये आल्याच्या नंतर आपण इथे इम्पोर्ट केलंय आपल्याला प्रोव्हायडर आणि तुमचं स्टोअरला. ठीक आहे. प्रोव्हायडरमध्ये आपण तुमच्या स्टोअरला इथे कॉन्फिगर केलं. आता एक लक्षात घ्या, की तुमच्या ओव्हरऑल जे काही तुमचं रिएक्टचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये एकच स्टोअर असणार आहे तुमचं. ओके. एक फक्त सिंगल स्टोअर असणार आहे. बाकी तुमचे मॉड्यूल कितीही असू द्या तिथे. ठीक आहे. नंतर या प्रोव्हायडरमध्ये तुम्ही रॅप केलं तुमच्या ॲप नावाच्या फाईलला. ओके. नंतर आलो आपण इथे स्टोअरमध्ये. ठीक आहे. स्टोअरमध्ये काय केलं आपण? एक्सपोर्ट टाइप रूट स्टेट इक्वल टू रिटर्न टाइप ऑफ स्टोअर डॉट गेट स्टेट. ही काय करणार? गेट स्टेट तुमच्या स्टोअरमधली तुमची करंट स्टेट आहे तिला गेट करणार. ओके. ॲप डिस्पॅच इक्वल टू टाइप ऑफ स्टोअर डॉट डिस्पॅच. या स्टोअरमधली जी काही तुमची फंक्शन्स आहेत त्याला डिस्पॅच करण्याचं काम कोण करेल? हे डिस्पॅच फंक्शन करेल. याला आपण इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट करणारे काउंटर्समध्ये. जिथे तुम्हाला ती ॲक्शन्स डिस्पॅच करायची आहे, तिथे तुम्ही ती डिस्पॅच करू शकता युजिंग डिस्पॅच फंक्शन. ओके. यूज ॲप डिस्पॅच सेम ॲज इट इज. हे डिस्पॅच फंक्शन काय करेल? तुमच्या स्टोअरमधल्या जे काही फंक्शन्स असेल त्याला डिस्पॅच करण्याचं काम कोण करेल? यूज डिस्पॅच. ओके. नंतर आलो आपण रूट रिड्युसरमध्ये. ओके. रूट रिड्युसरचं काम झालेलं आहे. इथे आपण कॉन्फिगर करणार आहे तुमच्या जे काही तुमचे ॲक्शन्स असतील त्याला किंवा जी काही तुमची काउंटर फीचर की असेल त्याला. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे आल्याच्या नंतर काउंटर डॉट रिड्युसर डॉट ts मध्ये आल्याच्या नंतर काय केलं आपण? एक्सपोर्ट केलं कॉन्स्ट. सर्वात अगोदर बनवले आपण काउंटर फीचर की. ओके. एक्सपोर्ट कॉन्स्ट काउंटर फीचर की इक्वल टू काउंटर फीचर. ओके. नंतर बनवला आपण एक इनिशियल स्टेट. ओके. एक इंटरफेस बनवला. त्याचं नाव ठेवलं आपण इनिशियल स्टेट्स. तर त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याचं नाव ठेवलं. एक की डिक्लेअर केली. तिचं नाव होतं काउंटर. त्याच्यामध्ये त्याचा टाइप ठेवला
नंबर. ओके, या काउंटरमध्ये एक नंबर स्टोअर होणार आहे. ओके, नंतर या एक इनिशियल स्टेट बनवली. त्याच्यामध्ये काउंटरची व्हॅल्यू डिक्लेअर केली, जी व्हॅल्यू होती 0. ओके, नंतर एक स्लाइस बनवला, काउंटर स्लाइस. ओके, काउंटर स्लाइस इक्वल टू क्रिएट स्लाइस. ओके, याच्यामध्ये हे क्रिएट स्लाइस काय करतं, ऍक्सेप्ट करतं तुमच्या ऑल ऍक्शन्स. ओके, ऑल फंक्शन्स. ओके, त्याच्यामध्ये कॉन्फिगर केला आपण नेमला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे तुमची काउंटर स्लाइस. नंतर इनिशियल स्टेट, जी की तुमची ही इनिशियल स्टेट आहे तुमची. ओके, ही इनिशियल स्टेट आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिगर केली आपण इनिशियल स्टेट. ओके, हे इनिशियल स्टेट आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिगर केली आपण इनिशियल स्टेट, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे काउंटरची 0. ओके, नंतर आपण रिड्युसर्स मेथड बनवल्या. त्या मेथड आहेत तुमच्या इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन, डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, स्टेट डॉट काउंटरची व्हॅल्यू 0 इक्वल टू स्टेट डॉट काउंटर प्लस 1. स्टेट डॉट काउंटर प्लस 1, इथे काउंटरची व्हॅल्यू 0, 0 प्लस 1 इक्वल टू 1. ओके, नंतर डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन स्टेट डॉट काउंटर इक्वल टू स्टेट डॉट काउंटर, म्हणजे इथे स्टेट डॉट काउंटर म्हणजे काय लिहिलंय, काउंटरची व्हॅल्यू 0, 0 जी काही असेल काउंटरची व्हॅल्यू ऑलरेडी त्याला मायनस करणे, 1ला मायनस करेल. समजा इथे काउंटरची व्हॅल्यू 5 झालेली आहे इन्क्रिमेंट करून, तिला डिक्रिमेंट करायचं असेल, डिक्रीज करायचं असेल त्या व्हॅल्यूला, तर तुम्ही इथे -1 देऊन किंवा -3, 2 ॲज तुम्हाला जी द्यायची असेल ती व्हॅल्यू इथे येईल इथे. ओके, नंतर इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू. आता इथे स्टेट आलं, ॲक्शन आलं. ओके, आता ॲक्शन आलं म्हणजे काय करावं लागेल, तुम्हाला इथे पेलोड पाठवायचा आहे आणि त्याचा टाइप सुद्धा सांगावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, नंतर इथे ॲक्शन आली. आता बघा इथे ॲक्शन आल्यामुळे इथे एक आपल्याला पेलोड पाठवायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण काय घेतलं, इथे व्हॅल्यू नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये ॲक्शन डॉट पेलोड पाठवला. ओके, नंतर स्टेट डॉट काउंटर इक्वल टू स्टेट डॉट काउंटर प्लस व्हॅल्यू. काउंटर प्लस व्हॅल्यू. ओके, काउंटरची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती नाही सध्या. 0 असेल जर का इनिशियल स्टेटला असेल तो, तर त्याची व्हॅल्यू 0 राहील, जी की आपण इथे डिसाईड केलेली आहे, काउंटर कोलन 0. ओके, त्यानंतर काउंटर प्लस व्हॅल्यू, जी की आपण पाठवणार आहे पेलोड. ओके, नंतर हे फंक्शन राईट केल्याच्या नंतर आपण याला एक्सपोर्ट केलं. इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन, डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन, इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू ॲक्शन इक्वल टू काउंटर स्लॅश डॉट ॲक्शन्स. ओके, हे तुमचं रिड्युसर. ठीक आहे, नंतर याला आपण इम्पोर्ट केलं रूट रिड्युसर डॉट TSX मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एका व्हेरिएबलमध्ये एका वर्डमध्ये ऑल जे काही तुमचे एक्सपोर्ट्स असतील ते आपण घेतले या काउंटर रिड्युसरमध्ये. स्टार. ओके, स्टार म्हणजे ऑल. ठीक आहे, कुठून घेतले, काउंटर फाईल काउंटर डॉट रिड्युसर मधून. ओके, नंतर आपण इथं कॉन्फिगर करणार आहे काउंटर रिड्युसरला. ओके, इथपर्यंत आपण आलो होतो 2 मिनिटात. ठीक आहे, तर इथे काउंटर डॉट रिड्युसरमध्ये तुम्हाला कॉन्फिगर करायचं आहे काउंटर रिड्युसर डॉट तुमची जी की घेतली होती ती की काउंटर फीचर की. ओके, कोलन इथे येईल तुमचं काउंटर रिड्युसर. परत हेच रिड्युसर आहे ते काउंटर रिड्युसर डॉट येईल तुमचं काउंटर स्लाइस. बघा, हे काउंटर स्लाइस आहे ते इथलं काउंटर स्लाइस, हे इथं काउंटर स्लाइस. ओके, जे तुम्ही एक्सपोर्ट केलेलं आहे ते. ओके, डॉट काउंटर स्लाइस डॉट रिड्युसर. ओके, हे रिड्युसर तुमच्या जे काही ॲक्शन्स असतील, इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन, डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन, परत तुमच्या इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू ॲक्शन, याला रिड्यूस करण्याचं काम करेल. ओके, नंतर इथे स्टोअरमध्ये लक्षात घ्या, हे आहे तुमचं. आता हे जे काही मी या काउंटर डॉट रिड्युसर मधला जे काही फंक्शन्स असतील, जे काही स्टेट असतील, त्या मी कुठे प्रोव्हाईड केल्या, या रूट रिड्युसरला प्रोव्हाईड केल्या. ओके, आणि इथे त्या कॉन्फिगर केलेल्या आहेत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. नंतर ज्या मी इथे कॉन्फिगरेशन म्हणजे डेटा इथे आला तुमचा आता.
तुमचे फंक्शन्स, तुमच्या स्टेट सगळ्या कुठे आल्या या रूट रिड्युसर नावाच्या व्हेरिएबलमध्ये आल्या. ओके. याला मी कॉन्फिगर केलेलं आहे store.ts मध्ये इथे रूट रिड्युसर. ओके. इम्पोर्ट बघा इथे इम्पोर्ट केलं रूट रिड्युसरला. ओके. आणि या स्टोर आता हे जे रिड्युसर आहे हे कॉन्फिगर कुठे कोणत्या वर्डमध्ये केलेलं मी या स्टोअरला कॉन्फिगर कुठे केलं मी या स्टोअरमध्ये. ओके. आणि हे स्टोअर मी बाइंड कुठे केलं index.tsx मध्ये. क्लिअर आहे. नंतर आता हे झाल्याच्या नंतर आता माझं काम संपलेलं आहे. आता मला काय करावं लागेल, आता जावं लागेल माझा काउंटरच्या एक्झाम्पलमध्ये जे की आपल्याकडं बनलेलं नाहीये. ओके. मग इथे आल्याच्या नंतर तुम्हाला बनावं लागेल एक कंपोनंट जो की मी बनवून घेतो 2 मिनिटात. :react .fc. ओके. सांगायची गरज नाही याला, पण आपण सांगूया. ठीक आहे. fc. ओके. क्लिअर आहे. आता बघा मी डिस्पॅच फंक्शन बनवलं होतं. कुठे क्रिएट केलं होतं ते? कुठे केलं होतं? स्टोअरमध्ये. डिस्पॅच इक्वल टू यूज ॲप डिस्पॅच. कुठून आलं बघा? स्टोअरमधून आलं हे यूज ॲप डिस्पॅच आलं का? ./store. स्टोअरमधून आलं यूज ॲप डिस्पॅच. ओके. पॅरेंथेसिस. नंतर कॉन्स्ट काउंटर स्टेट. आता ही तुम्ही काहीही क्रिएट करू शकता इथे. काउंटर स्टेट कोलन काय येईल इथे तुमचं? काउंटर रिड्युसर कोलन काउंटर रिड्युसर. हो, पहिले तुम्हाला आहे ना याला काउंटर रिड्युसरला काय कराल इथे सुद्धा तुमच्या ॲक्शन्स इम्पोर्ट कराव्या लागतील. ओके. तर इथे सर्वात अगोदर आपण इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट ॲस्टेरिस्क ॲज काउंटर रिड्युसर. ओके. फ्रॉम कुठून इम्पोर्ट होते ते? फ्रॉम डबल कोट काउंटर डॉट रिड्युसरमधून इम्पोर्ट होणार आहे. काउंटर डॉट रिड्युसर ही फाईल आहे माझी. तर ती फाईल कुठे आहे माझी? ./ किंवा ./ काउंटर फाईल. काउंटर फाईलमध्ये माझं काउंटर डॉट रिड्युसर आहे. ओके. तर काय येईल इथे? काउंटर रिड्युसर आलं कोलन काउंटर रिड्युसर. त्याच्यामध्ये माझी आहे इनिशियल स्टेट. ओके. डॉट इनिशियल स्टेट इक्वल टू इथे येईल तुमचं यूज सिलेक्टर. ओके. यूज सिलेक्टर काय आहे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. पॅरेंथेसिस परत पॅरेंथेसिस इथं कॉन्फिगर करावं लागेल तुम्हाला स्टोअर कोलन रूट स्टेट. ओके. रूट स्टेट कुठं घेतलेली आहे आपण? ही रूट स्टेट आहे तुमची. ओके. ज्याच्यामध्ये तुमची करंट स्टेट आहे स्टोअरमधली या काउंटरची, ज्याच्यामध्ये तुम्ही काउंटर फीचर की करून तिथे कॉन्फिगर केलेलं आहे त्या स्टोअरला. ठीक आहे. तुमच्या रूट काउंटर डॉट रिड्युसरला. ओके. फॅट एरो कर्ली ब्रॅकेट्स. ओके. नंतर इथे तुम्हाला करावं लागेल रिटर्न काय येईल तुमचं? स्टोअर ॲरे ब्रॅकेट्स काउंटर रिड्युसर डॉट काउंटर फीचर की. ओके. यूज सिलेक्टर इम्पोर्ट नाही झालं. यूज सिलेक्टरला इम्पोर्ट करून घ्या इथे. ओके. तर काउंटरचं काय म्हणणं आहे? वाईड इज नॉट असाइनेबल टू टाइप स्ट्रिंग. ओके. ठीक आहे. काउंटर्स. ओके. आता काउंटर्स डॉट .tsx मध्ये एरर देते मला.
Declaration or statement expected. Okay. Dispatch. रिटर्न मेथड मध्ये रिटर्नला काय एरर देते रिटर्न. ओके, हे क्लोज कुठं झालं? इथे झालं. ओके, नो प्रॉब्लेम. कॉन्स्ट काउंटर्स ठीक आहे. तो यूज सिलेक्टर इम्पोर्ट झाला. ओके, काउंटर स्टेट कोलन काउंटर रिड्यूसर डॉट इनिशियल स्टेट इक्वल टू यूजर. स्टोअरला इम्पोर्ट नाही केलं इथे. रूट स्टेट पण नाही तुमची इम्पोर्ट झाली इथे. ओके, झालेली तर आहे. ओ ओ ओ, ओके ओके ओके, समजलं. इथे नाही येणार हे, तेच तर म्हटलं. कारण की ते ॲरो फंक्शन येईल ना. ओके, हे स्टोअर मधून तर ही मला स्टोअर काढायचं आहे. ओके ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही ऍक्शन्स कुठे बनवल्या? तुम्ही इथे इथे ऍक्शन बनवल्या, त्याच्यामध्ये तुमचं हे काउंटर +1 आहे. ओके, पण इथे तुम्ही काही फंक्शन्स बनवले का? नाही. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला घ्यावं लागेल कॉन्स्ट. त्याच्या अगोदर आपण डिझाईन करून घेऊया 2 मिनिटात. ठीक आहे, ती डिझाईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक ओके, क्रिएट झालं, बूटस्ट्रॅप तर झालेलं आहे माझं. डॉट कंटेनर डॉट रो डॉट कॉल -sm -6. ओके, त्याच्यामध्ये डॉट कार्ड. ओके, डॉट कार्ड हेडर. ओके, हेडर मध्ये घेऊया आपण इथे आता तुमचं काउंटर. ओके, काउंटर इज कोलन. तर बघा, काउंटर इज आलं इथे. क्लिअर आहे. नंतर याच्यानंतर घेऊया डॉट काउंटर बॉडी. ओके, ही तुमची बॉडी सुद्धा आली इथे. या बॉडी मध्ये बनवूया आपण बटन इन्क्रीमेंट Ctrl+C Ctrl+V Ctrl+V. ओके, इथे येईल तुमचं DEC डिक्रीमेंट. ओके, आणि इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू. ओके, क्लिअर आहे. हे आले तुमचे इथे बटन. 2 मिनिटात. क्लास नेम btn सक्सेस. ओके, डिक्रीमेंट आहे तर क्लास नेम btn danger and class name btn pri info. ओके, सर क्लिअर आहे. बघा, तुमचं काउंटर आपलं डिझाईन तयार झालं इथे. याच्यात काही डाऊट आहे? डिझाईन तर तुम्ही काही बनवू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, डिझाईन मी सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तुमचं बूटस्ट्रॅप ऑलरेडी झालेलं आहे. आता येऊया आपण इथे
काय माझे काउंटर स्टेट बघा, काउंटर स्टेट डॉट काउंटर बघा, काउंटर स्टेट डॉट काउंटर जर का मी केलं इथे रिफ्रेश, तर इथे काय आला तुमचा 0 आला. काउंटर इज इथे घेतलं का मी इथे 0 घेतलं का असं? नाही. काउंटर स्टेट डॉट काउंटर जर का केलं मी, तर माझी इनिशियल स्टेट मला दाखवते, जी की आहे 0. ओके. काउंटर इज 0. ओके. यानंतर आता आपल्याला बनवायचे आहेत इन्क्रिमेंट्ससाठी फंक्शन आणि डिक्रिमेंटसाठी फंक्शन्स. ठीक आहे? तर सर्वात अगोदर आपण बनवूया इन्क्रिमेंटसाठी. तर इन्क्रिमेंट येईल कॉन्स्ट इन्क्रिमेंट काउंटर इन्क्रिमेंट. बघा, तुम्हाला रिडक्सनं जर का डेटा आणायचा असेल तर एवढ्या साऱ्या एवढ्या साऱ्या फाईल्समधून तुम्हाला डेटा इथपर्यंत आणावं लागत आहे कंपोनंटमध्ये. ठीक आहे. सेम ॲज इट इज तुम्हाला एपीआय सुद्धा एपीआयचा फ्लो सुद्धा असाच राहणार आहे तुमच्या. ठीक आहे. सर्व्हिसमधून तुमच्या रूट रिड्युसरमध्ये, तिथून रिड्युसरमध्ये, तिथून तुमच्या स्टोअरमधून तुमच्या index.tss मध्ये तुम्ही त्याला बाइंड करणार. नंतर तुम्ही तिथून तो डेटा घेऊ शकता तुमच्या कंपोनंटमध्ये. आता इन्क्रिमेंट काउंटर हे ॲरो फंक्शन राईट केलं आपण. याच्यामध्ये घ्यायचं तुम्हाला डिस्पॅच, जे की वरती आपण डिक्लेअर केलेलं आहे, हे डिस्पॅच. ओके. डिस्पॅच पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. याच्यामध्ये घ्यायचं तुम्हाला टाईप. ओके. टाईप कोलन बॅकटिक. ओके. डॉलर कर्ली ब्रॅकेट. आता आपण बाइंड करण्यासाठी 2 स्ट्रिंगला जर का बाइंड करायचं असेल तर आपल्याला बॅकटिकमध्ये आपण ते बाइंड करतो. ठीक आहे. डॉलर कर्ली ब्रॅकेट. आता इथे आहे तुमचं काउंटर रिड्युसर डॉट इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन. बघा, काउंटर रिड्युसर मधून तुमची इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन आलेली आहे. ठीक आहे. कॉमा त्याला सांगावं लागेल आपल्याला. आता आपण इथे काही पाठवत आहे का पेलोड? हॅलो, विचारते मी तुम्हाला. इथे आपण बॉडी वगैरे काही पाठवत आहे का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथे पेलोडमध्ये एम्प्टी पेलोड जाईल तुमचा. ठीक आहे. लक्षात घ्या. सध्या आपण काही पाठवत नाही, म्हणून पेलोड तुमचा एम्प्टी ऑब्जेक्ट चालला देते. ठीक आहे. नंतर कॉन्स्ट डिक्रीमेंट काउंटर. बाकी तर फंक्शन सेमच येईल तुमचं. ओके. याच्यामध्ये सुद्धा डिस्पॅच करावं लागेल तुम्हाला. कोणाला डिस्पॅच करायचं आहे तुम्हाला सांगावं लागेल त्याला. टाईप कोलन बॅकटिक डॉलर कर्ली ब्रॅकेट्स. याच्यामध्ये काय येईल तुमचा काउंटर रिड्युसर, कारण की काउंटर रिड्युसर मधून आपण डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन घेत आहे. डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन कॉमा. याच्यामध्ये सुद्धा पेलोड तुमचा जाईल एम्प्टी. ओके. याच्यामध्ये काही पाठवत नाही आपण सध्या. ठीक आहे. क्लिअर आहे. नंतर आता तुमचं इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यूसाठी याच्यामध्ये तुम्हाला आता सांगायचं आहे मला, आपण काउंटर डॉट रिड्युसरमध्ये काय नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला होता. ठीक आहे. पेलोडसाठी ॲक्शन डॉट पेलोडसाठी. ठीक आहे. कॉन्स्ट incr बाय शॉर्टमध्ये लिहितो मी बाय व्हॅल्यू इक्वल टू पॅरेंथेसिस फॅट ॲरो कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. डिस्पॅच कुठून डिस्पॅच करत आहे आपण सांगावं लागेल त्याला. त्याचा टाईप कोलन बॅकटिक डॉलर कर्ली ब्रॅकेट्स आणि काउंटर रिड्युसर डॉट इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू ॲक्शन कॉमा. सांगा आता कोणता व्हेरिएबल डिक्लेअर केला होता मी? पेलोड वेदिका सांगा. पेलोड कोलन सांगा पटकन. रेश्मा वेदिका काय परत नाव?
वैष्णवी व्हॅल्यू कोलन व्हॅल्यू केला होता का नाही डिक्लेअर? इथे येईल येस सर. व्हॅल्यू कोलन नंबर. लक्ष नाही तुमचं माहिती आहे का? बघा इथे रूट रिड्युसर मध्ये, हे आपल्या काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये इथे व्हॅल्यू. ओके, तो येत आहे तिथे, ती व्हॅल्यू जाणार आहे तिथे घेऊन, नंतर तो त्याला इन्क्रीमेंट करेल. ठीक आहे, आता व्हॅल्यू कोलन व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपले फंक्शन्स राईट करून झाले. आता फक्त याला बाइंड करायचे. ओके, आता बाइंड करत असताना कोणते मेथड यूज करतो आपण सांगा? ऑन क्लिक इक्वल टू काय लिहिते? हो, इन्क्रीमेंट काउंटर. हे काय इथं हे फंक्शन लिहिते. आता इन्क्रीमेंट काउंटर, डिक्रीमेंट काउंटर आणि इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू, 3 बटनवरती 3 तिथे लिहिते. इन्क्रीमेंट काउंटर. ओके, ऑन क्लिक DE ओ स्मॉल आहे का कॅपिटल आहे? डिक्रीमेंट काउंटर. ओके, आणि ऑन क्लिक साठी आहे INCR बाय व्हॅल्यू. ऑन क्लिक. आता इथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही बाइंड नाही करू शकत याला, कारण इथून तुम्हाला व्हॅल्यू पाठवायची. याच्यासाठी तुम्हाला फंक्शन घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये सांगावं लागेल की इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू मध्ये किती व्हॅल्यू चालली. ही व्हॅल्यू चालली त्या पेलोड मध्ये, त्या व्हॅल्यू मध्ये चालली ती व्हॅल्यू. आता 5 तुम्ही इथे 10 पण घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता. मी 2 इथे 5 यूज करतो. ठीक आहे, सेव. आता इथे आलो मी, तर आता मी जर का इन्क्रीमेंट केलं तर बघा इथे इन्क्रीमेंट होत आहे. डिक्रीमेंट केलं तर -1 होत आहे व्हॅल्यू. आणि मी याला रिलोड केलं समजा, म्हणजे रिफ्रेश केलं आणि इनिशियल स्टेट काय माझी 0. मी याला इन्क्रीमेंट केलं बाय व्हॅल्यू, तर बघा 5 न होत आहे. 15 आहे, 20 होणार, 25 होणार, 30 होणार. ओके, क्लिअर आहे? हे काय नाही, इथे तुम्हाला फंक्शन कसे बाइंड करायचे हे तर माहितच आहे. फक्त इथे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही काही पेलोड पाठवत असणार आहे, तर त्या पेलोड मध्ये काय जाणार हे तुम्हाला तिथे सांगावं लागेल. ठीक आहे, आता इथे डायरेक्टली आपण पाठवत आहे व्हॅल्यू, त्याच्यामुळे इथे आपण 5 घेते, पण असं डायरेक्टली पाठवू नाही शकत आपण. ठीक आहे, ओके. आता इथे काय केलं हे लक्षात घ्या. हा कंपोनंट आहे आपला, डेटा होता आपला स्टोअर मध्ये डिस्पॅच फंक्शन होता, म्हणून इथे डिस्पॅच मेथड घेतली. बघा इथे डिस्पॅच नावाची मेथड होती, जी की तुमच्या फंक्शनला, तुमच्या स्टेटला ट्रिगर करणार होती ती. ओके, म्हणून तिथे आपण डिस्पॅच मेथड घेतली. नंतर नंतर काउंटर स्टेट. ही काउंटर स्टेट तुम्ही काही ठरवू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही काही राहील तुमची, ही जी तुमची राहील ना स्टेट, ही काउंटर स्टेट ही तुमची इनिशियल स्टेट राहील बरं का. म्हणून मी इथे काउंटर स्टेट डॉट काउंटर घेतलेला आहे. ही तुमची इनिशियल स्टेट राहणार आहे तिथे. ठीक आहे, ओके, कारण की काउंटरमध्ये सध्या 0 आहे. ओके, बघा मी जर का इथे रिफ्रेश केलं याला आणि इथे सध्या व्हॅल्यू 0 आहे. मी चेंज करत आहे काउंटर डॉट रिड्युसर डॉट टीएस मध्ये, जिथे मी इनिशियल स्टेट माझी ठेवली 10. ठीक आहे, इनिशियल स्टेट काय सध्या 10 आहे. रिफ्रेश केलं मी याला, तर बघा इथे किती व्हॅल्यू येत आहे इनिशियली? 10. 10च दिसत आहे. मी याला इन्क्रीमेंट बाय व्हॅल्यू केलं तर 15 होत आहे. रिफ्रेश करतो, याला मी डिक्रीमेंट केलं तर 1 न डिक्रीमेंट होत आहे. ओके, याला इन्क्रीमेंट केलं तर 1 न इन्क्रीमेंट होत आहे. म्हणजे इनिशियल स्टेट या काउंटरमध्ये आहे 10. ओके, इकडे आलो मी, काउंटर स्टेट नावाचा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि या काउंटर स्टेटमध्ये लक्षात घ्या, या काउंटर स्टेटमध्ये मी बाइंड केलेलं आहे काउंटर रिड्युसर, जे की माझं काउंटर रिड्युसर इथे आहे. हे काउंटर रिड्युसर आहे ते. ठीक आहे, या काउंटर रिड्युसर मधून मी काढलं इनिशियल स्टेट बाहेर. ठीक आहे, जी की इनिशियल स्टेट होती माझी या काउंटर रिड्युसर मध्ये 10. ओके, नंतर या
याला यूज सिलेक्टर हे मी तुम्हाला सेकंड सेशनमध्ये सांगतो, ठीक आहे. कारण की आपल्याला त्याला सेपरेटली आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला. ओके. यूज सिलेक्टर एवढं लक्षात ठेवा, की तुमचे जे काही फंक्शन्स आहेत, जे काही आर्ग्युमेंट्स आहेत, त्याला गेट करण्याचं काम कोण करणार आहे? यूज सिलेक्टर करणार आहे. ओके. मग या यूज सिलेक्टरमध्ये मी बाइंड केलं स्टोअरला. त्याच्यामध्ये एक रूट स्टेट होती. ओके. इकडे बघा, या स्टोअरमध्ये रूट स्टेट होती, जी की माझी करंट स्टेट गेट करून देणार होती मला. म्हणजे माझी काउंटरची करंटची व्हॅल्यू गेट करून देणार होती. ओके. नंतर स्टोअरला कॉन्फिगर केलं काउंटर रिड्युसर डॉट काउंटर फीचर की. ओके. रिटर्न केलं इथं या स्टोअरला आणि या स्टोअरला रिटर्न केल्याच्यानंतर ते जाईल कुठे? या काउंटर स्टेटमध्ये. मग त्या काउंटर स्टेटमध्ये त्या काउंटरची व्हॅल्यू किती होती? इनिशियली होती 0. मग इथे येईल 0. ओके. नंतर इन्क्रिमेंट काउंटरमध्ये सेम ॲज इट इज इथं डिस्पॅच फंक्शन करणार. आता ही डिस्पॅच मेथड याच्यासाठी यूज करत आहे, की काउंटर रिड्युसरमधल्या जे काही ॲक्शन्स आहेत, त्या मला डिस्पॅच करायच्या होत्या. म्हणून मी इथे आलो आणि इथे इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शनला मी डिस्पॅच केलं. ओके. पण हे इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शनमध्ये मी माझं जे काही लॉजिक आहे, ते मी इथे लिहून ठेवलं होतं. इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शनमध्ये त्याच्यामध्ये काउंटरची व्हॅल्यू होती 0. स्टार्टिंगला 0 + 1 = 1. म्हणून या फंक्शनवरती हे जे फंक्शन इन्क्रिमेंट काउंटर मी इथे बाइंड केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू जर का मी इन्क्रिमेंट करत आहे, तेव्हा ती इन्क्रिमेंट होत आहे. ठीक आहे? काही डाऊट? काही विचारायचं तुम्हाला? सर्वात अगोदर आपण स्टेट क्रिएट कुठे केली? इथे काउंटर डॉट रिड्युसरमध्ये इथे स्टेट क्रिएट केली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू फिल केली. त्याच्यामध्ये त्याला इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन +1 केलं, इथे -1 केलं, इथे इन्क्रिमेंट काउंटर बाय ॲक्शन म्हणजे व्हॅल्यू पेलोड पाठवला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय जाणार होती आपल्याला तर माहीत नाही. इथे आपण फक्त डिसाईड केलं. ठीक आहे. पेलोड पाठवला. पेलोडमध्ये काय व्हॅल्यू जाणार आहे ते आपण डिसाईड केली तुमच्या कंपोनंटमध्ये. ठीक आहे. इथे तुमचे फंक्शन्स लिहिले. त्या फंक्शन या काउंटर डॉट रिड्युसरला घेतला आपण रूट रिड्युसरमध्ये. इथे त्याला कॉन्फिगर केलं. ओके. या रूट रिड्युसरला हे जे रूट रिड्युसर आहे याला कॉन्फिगर केलं आपण store.ts मध्ये. इथे रूट रिड्युसर हे इथे बघा रूट रिड्युसर. या हे जे सगळं काही फंक्शन्स आहे ते तुमचे हे सगळं जाते हे स्टोअर होते या स्टोअरमध्ये. या स्टोअरला कॉन्फिगर केलं आपण index.tsx मध्ये, जे की इथे आहे स्टोअर. ओके. त्या स्टोअरमध्ये आहे तुमचं ॲप. ओके. जो की तुमचा त्या कंपोनंटमध्ये app.tsx मध्ये आपण इम्पोर्ट केलेलं आहे या काउंटर्सला. ओके. या काउंटरमध्ये आपण या काउंटर्समध्ये त्या ॲक्शन्स आपण घेतल्या. त्याची स्टेट घेतली, ते स्टोअर घेतलं. ओके. ते कॉन्फिगर केलं इथं आपण या काउंटर स्टेटमध्ये. त्याला डिस्पॅच केलं डिस्पॅच मेथडने. डिस्पॅच मेथड सिम्पली आहे, की तुमच्या स्टोअरमधला जे काही फंक्शन्स असतील किंवा जे काही स्टेट असतील त्याला गेट करून देणार तुम्हाला, डिस्पॅच करणार. पोहोचवणार तुम्हाला इथं सिम्पली शब्दात जर का सांगायचं झालं तर. नंतर इथे त्या ॲक्शन्स घेतल्या. काउंटर रिड्युसर डॉट इन्क्रिमेंट काउंटर ॲक्शन, काउंटर रिड्युसर डॉट डिक्रिमेंट काउंटर ॲक्शन आणि काउंटर रिड्युसर डॉट इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यू ॲक्शन. आणि हे याला सर्वांना स्टोअर केलं एका फंक्शनमध्ये. ओके. सिंपल. स्टोअरच तर करायला लागलो आपण. हा एक व्हेरिएबल आहे समजा. व्हेरिएबलच आहे ना हा. ओके. हे एक ॲरो फंक्शन आहे. त्याला स्टोअर केलं आपण इन्क्रिमेंट बाय व्हॅल्यूमध्ये, इन्क्रिमेंट काउंटरमध्ये आणि डिक्रिमेंट काउंटरमध्ये. ओके. आणि त्याला बाइंड केलं आपण एका ऑन क्लिकच्या इव्हेंटवरती. ओके. आणि जर का मी क्लिक केलं तर मला ते व्हॅल्यू गेट करून देते. ओके. हे झालं तुमचं रिडक्सचं एक काउंटरमध्ये एक्झाम्पल. याची प्रॅक्टिस उद्या 10 वाजेपर्यंत करून घ्या. सेशन मी आत्ताच अपलोड करून देतो.